श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची कविता या चॅनलमध्ये. तर आज मस्त असे आपण कांद्याच्या पातीचे आयते बनवलेले आहे. तर ही रेसिपी आमच्या विदर्भातली एकदम स्पेशल रेसिपी आहे. आता म्हणजे कांद्याची पात लावणं खूप जास्त प्रमाणात सुरू आहे आणि कांद्याची पात ज्याला कुणाला भेटली किंवा बाजारातही दिसली तरी आम्ही मस्त हे आयते बनवत असतो. याच्यासाठी नवीन तांदळाचं पीठ लागतेच, आवश्यक असते आणि याचे खूप सॉफ्ट असे आयते होत असतात तयार. एकदम म्हणजे झटपट तयार होतात, काही जास्त मेहनत लागत नाही. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा जर तुम्हाला कांद्याची पात मिळाली तर. तर बघू शकता अशा प्रकारची बारीक बारीक कांद्याची पात मी छान स्वच्छ करून धुवून घेतलेली आहे. आणि आता याची आपल्याला छान बारीक बारीक चिरून घ्यायची आहे. तर बघा मी छान बारीक चिरून घेतली, मस्त हिरवी कंच अशी कांद्याची पात मला भेटलेली होती. तर बघू शकता अशा पद्धतीने मी कांद्याची पात छान धुवून घेतली आणि त्याच्यानंतर 2 टमाटर मी मिक्सरवर छान बारीक हे करून घेतले, स्मॅश करून घेतले. आणि कारण की टमाटर टाकल्यानंतर छान आंबटपणा येतो. त्याच्यानंतर अर्धा चम्मच हिरवी मिरचीचं पेस्ट टाकलं, 1 चम्मच लाल तिखट टाकलं चवीनुसार आणि मीठ टाकलं आहे. म्हणजे अंदाजानुसार तुम्ही टाकून घ्या, मला जेवढं लागेल तेवढे. आणि त्याच्यानंतर हळद पावडर टाकलेलं आहे. त्याच्यानंतर थोडंसं धनिया पावडर टाकलेलं मी त्याच्यात. आणि नंतर आपल्याला नवीन तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. जुन्या तांदळाचं पीठ चालत नाही, कारण की नवीन तांदळाच्या पिठाला जी चव असते ती जुन्या तांदळाच्या पिठाला चव नसते. त्याच्यामुळे नवीन तांदूळच आवश्यक पाहिजे. जर तुमच्याकडे नवीन तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही रात्रभर तांदूळ भिजत घालून दुसऱ्या दिवशी हे म्हणजे तांदूळ मिक्सरवर लावून घ्या. छान होते ते पण, तसे पण आहे ते. तर जर असं आपण पीठ करून ठेवलं तर म्हणजे कोणतेही जे किंवा आपण आळण वगैरे बनवतो वेळेवर किंवा वडे बनवतो, काही पकोडे वगैरे बनवतो, त्याच्यासाठी हे कामी येतात आपल्याला पीठ नवीन तांदळाचं. त्याच्यामुळे आम्ही विदर्भात ऑलमोस्ट म्हणजे भंडारा जिल्ह्यात तर आमच्याकडे तांदळाचं पीठ हे अवेलेबल असतेच. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा नवीन तांदळाच्या पिठाचे असे हे आयते मस्त कांद्याच्या पातीचे. तर लसणाचे पण आयते मी तुम्हाला नक्की करून दाखवीन त्याची रेसिपी. आणि लसणाच्या पातीचे पण आयते खूप छान होतात आणि मस्त होतात आणि चवीला पण छान लागतात. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आणि त्याचसोबत बेल आयकॉनला पण प्रेस करायला अजिबात विसरू नका. तर आता आपलं छान भिजवून झालेलं आहे आणि आता हे थोडंसं पातळच ठेवायचे, जास्त घट्ट ठेवायचं नाही आहे. तर त्याच्यानंतर आता आपल्याला हे आयते करून घ्यायचे आहे. तर मी छान ताव्याला, नॉनस्टिक तावा आहे तर तेल खूप कमी लागतं, नाही तेल लावलं तरी पण या ताव्यावर अलगद निघतात. जर तुमच्याकडे लोखंडी तावा असेल तर तुम्ही लोखंडी तव्यावर पण करू शकता. पण मला झटपट करायचे होते त्याच्यामुळेही मी नॉनस्टिक तव्यावर केला आहे. थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला आयते बनवून घ्यायचे आहे. तर हे आयत्याचं पीठ थोडंसं पातळ असलं की पसरवायला छान होतं आणि अलगद निघत असतात या तव्यावर, काही टेन्शन नाही. झटपट तयार होतात. मुलांच्या शॉर्ट ब्रेकसाठी पण तुम्ही वेळेवर करून देऊ शकता. म्हणजे रात्री भिजत ठेवून दुसऱ्या दिवशी पटकन एक आयता आपण बनवून देऊ शकतो मुलांसाठी, मुलांच्या शॉर्ट ब्रेकसाठी. तर बघू शकता थोडंसं वरून तेल टाकलेलं आहे आणि आता आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे. अंदाजे 5 मिनिटासाठी पटकन तयार होतात, काही जास्त वेळ लागत नाही. तर बघू शकता एकदम कलर चेंज झालेला आहे आणि एकदम अलगद असं हे आयतं निघालेलं आहे. तर बघू शकता आता आपल्याला पलटवून घ्यायचं आहे. मस्त सॉफ्ट होतात, एकदम तुटत नाही, काही नाही आणि खायला तर चवीला एक नंबर भारी लागत असतात. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि ही आमच्या विदर्भातली रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर बघू शकता मस्त असे आयते आपले तयार आहेत. मी अजून पण छान करणार आहे. तर बघू शकता मस्त सुंदर आणि सॉफ्ट असे आयते आपले तयार आहेत. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. जर तुम्हाला अशी कांद्याची पात तुमच्याकडे भेटली तर नक्की ट्राय करा. आणि तुमच्याकडे या कांद्याच्या पातीचे कोणते कोणते पदार्थ तुम्ही करता तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि त्याचसोबत बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचून जातील. तर मस्त असे आपले कांद्याच्या पातीचे आयते तयार आहेत. मस्त सॉफ्ट असे झालेले आहे आणि झटपट तयार होतात, काही जास्त वेळ लागत नाही. तर नक्की ट्राय करून बघा. बघू शकता मस्त दोन्ही साईडने आपण आलटून पालटून मस्त भाजून घेतलेले आहे आणि असे सॉफ्ट असे झालेले आहे. चला मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बघत राहा आपली विदर्भाची कविता. बाय बाय.